जय शिवराय मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम असलेल्या कोहोज किल्ल्याच्या प्रवासाला निघालो आहोत. पालघर जिल्ह्यात वैतरणा नदीच्या खोऱ्यात वसलेला सुमारे 3200 फूट उंचीवरचा हा गिरिदुर्ग पालघर डोंगर रांगेतील एक अल्पपरिचित पण अत्यंत भव्य किल्ला आहे. वाडा पालघर रस्त्यापासून अवघ्या 10 ते 11 किलोमीटर अंतरावर असलेला कोहोज किल्ला गडमाथ्यावर उभ्या असलेल्या माणसाच्या आकारासारख्या निसर्गनिर्मित दगडी सुळक्यामुळे दूरवरूनच लक्ष वेधून घेतो. इतिहास सांगतो की गडावरील खोदीव पाण्याच्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे तटबंदी उभारली, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. पुढे इसवी सन 1737 साली पेशव्यांनी हा प्रदेश पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. नाणे किंवा वाघोटे गाव मार्गे चढाई करताना दाट जंगल, कारवीची झाडी आणि कातळ टप्पे हा प्रवास अधिक रोमांचक करतात. गडावर पोहोचल्यावर 7 पाण्याची टाकी, कोहोजाई माता मंदिर, चिलखती बुर्जातील मारुती, 3 खांब टाकी आणि सर्वोच्च माथ्यावर उभा असलेला तो अद्भुत निसर्गनिर्मित सुळका आपल्याला थक्क करून सोडतो. येथून दिसणारा वाडा मनोरचा परिसर मनाला समाधान देतो आणि सह्याद्रीच्या इतिहासाची साक्ष देतो. निसर्गाच्या सान्निध्यात शौर्य, श्रद्धा आणि इतिहास अनुभवायचा असेल तर कोहोज किल्ला एकदा तरी नक्की भेट द्या. जय भवानी. मातरम 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 जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. भारत माता की जय. मगाशी या अरुण भाईने सांगितल्याप्रमाणे खालून दाखवलं होतं आपल्याला राम मंदिर आणि किल्ल्याचा टॉप म्हणजेच राम मंदिर. म्हणजे राम मंदिर हे किल्ल्याच्या अगदी टोकावरती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. प्रभू श्री रामचंद्रांचं सगळ्यांनी दर्शन घ्यावे. जय श्रीराम. बोलो जय सियावर रामचंद्र की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन महाराष्ट्र भूमीत आज आम्ही HL ट्रेकर्स ग्रुप दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोहोज किल्ला, पालघर जिल्ह्यातील एक उत्तम किल्ला कोहोज तो कूच करायला आलोय. आणि अशा पवित्र वातावरणात, अशा रम्य वातावरणात आमचा संपूर्ण ग्रुप ही चढाई करण्यास सज्ज आहे. शिव आहे त्याच्याने की 114 किल्ले सर केलेत आतापर्यंत. आणि दुसरा आहे वेद आणि आमचे गाईड अरुण दादा सज्ज आहेत. अर्धा किल्ला आम्हाला त्यांनी सुरक्षितरित्या चढवलेला आहे. तर आमचे गाईड अरुण दादा आहेत, ते आम्हाला किल्ला गाईड करतायत आणि ते मोजक्या शब्दात काहीतरी आता बोलतायत. माझं नाव अरुण गायकर, मी वावडे येथे राहतो. हा आमचा कोहोज किल्ला आहे. मी येणाऱ्यांना कधी पण गाईड करतो, त्यांना व्यवस्थित नेतो आणि व्यवस्थित आणतो. जय हिंद. जय हिंद. पवन जी आहे 2 शब्द काही आपल्याला सांगतील ते आपण ऐकूयात. जय शिवराय मित्रांनो.
आज प्रजासत्ताक दिनी ट्रेकर्स ग्रुप तर्फे कोहोज किल्ला आम्ही सर करतो आहे. 2 दिवसाची मोहीम होती. काल आम्ही 4 भुईकोट असा किल्ला पूर्ण केला. पालघरची मोहीम जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आम्ही कोहोज किल्ल्यावरती अर्ध्याच्या वर पोहोचलो आहोत. आम्हाला अरुण भाऊ गाईड करतायत. समोर दिसत आहेत बघा ते. त्याच्यानंतर हा छोटा शिव 114 किल्ले सर केले त्याने. आणि आता आपल्याला थोडक्यात आमच्याकडे रेशमी दिली आहे. रेशमी तिकडे ती काही तर बोलते. कोहोज किल्ला अगदी सुंदर आहे. चढाई एकदम मस्त आहे. आम्हाला खूप मजा येते. आम्ही छोटासा वॉटरफॉल पण बघितला. छान दगडही गोळा करत आहोत आणि खूप कुछ करत आहोत. आणि आता आपल्याला एक सिद्धी आपल्याला बाईट देते, म्हणजे थोडक्यात सांगते किल्ल्याविषयी आणि त्याच्या प्रेरणा कुठनं भेटल्या, किल्ल्याची गड किल्ल्याची मोहीम कशी हाती घेतली त्याविषयी विशेष माहिती देते. किल्ल्याचं हे स्टार्टिंग खूप छान आहे. असं पूर्ण अशी शेतातनं आधी येणं आहे. तिकडे खूप छान वाटतं. सनराईज खूप मस्त होता. त्याच्यानंतर पुढे आल्यावर पूर्ण फॉरेस्ट ट्रेक आहे आणि असे थोडे हाईटवरचे आहे तर मग अजून चांगलं वाटतं. असं पूर्ण पायऱ्या युजली आपण करतो पण फॉरेस्ट ट्रेक असं जास्त चांगलं वाटतं. ओके, धन्यवाद. शिल्लक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण महाराजांनी त्या गाडी कसे केले असावे हे आपल्याला पारंपरिक स्वरूपाने पुढे चालवत नेला पाहिजे. आणि त्याच निमित्ताने गडकिल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन कसे होईल करून घाण होणार नाही याची दक्षता घेत असतो. पिशव्या, कचरा, पाण्याच्या खाली बॉटल्स आम्ही सोबत आमच्या परतीच्या प्रवासात घेऊन जात असतो. धन्यवाद. त्यांनाही लाजून टाकतील अशा पद्धतीने गडकिल्ला सर करीत आहेत. त्यांना थांबवावं लागतं आणि काकांचे अनुभवाचे बोलते आता आपल्याला सांगतील. ते आपण शांतचित्ताने जरा ऐकूया आणि आपण काहीतरी प्रेरणा घेऊया. हा विश्वास मनात बाळगून ऐकावे. आजच्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2026 रोजी आम्ही सगळे नाशिकची टीम HL ट्रेकर्स ग्रुप हा कोहोज किल्ला सर करण्यासाठी आलेलो आहोत आणि निम्म अंतर आम्ही पारही केले आहे. फक्त निम्मच अंतर बाकी आहे. आमच्या सर्व सहकारी अगदी आमच्या रणरागिणी सुद्धा या मोहिमेत आहेत, आमच्या सोबत आहेत. आणि आमचे बालशिलेदार चिरंजीव शिव आणि चिरंजीव वेद हे दोघे आहेत. वेद हा इयत्ता 4थीत आहे तर शिव हा इयत्ता 3रीत आहे. आणि शिवने आत्तापर्यंत 114 किल्ले सर केलेले आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या सर्व टीमतर्फे आजच्या प्रजासत्ताक दिनी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहुल चौधरी. माझं काहीतरी पूर्वसंचित असेल म्हणून मी HL ट्रॅकर्स ग्रुप बरोबर आत्तापर्यंत बरेचसे किल्ले सर केलेले आहेत. आमच्यामध्ये लहान लहान मुलं, त्याचप्रमाणे आमच्या घरच्या ज्या आहेत वहिनी साहेब, आमच्या ताई, आमच्या दीदी, आमच्या लाडक्या मुली, या पण आमच्यासोबत नेहमीच गड किल्ले सर करत असतात. याच्यातनंच काही ना काही प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळत असते. आपल्या शरीरात जशी जशी ऊर्जा तयार होते तसं तसं आपण गड किल्ले अधिकाधिक सर करण्याचा प्रयत्न करतो, असा माझा पर्सनली अनुभव आहे. आमच्याबरोबर असणारे आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ
असे भरपूरसे व्यक्तिमत्व आमच्याबरोबर गड किल्ले सर करत असतात. यांच्याबरोबर परत एकदा मी तुम्हाला सांगतो की माझं काहीतरी पूर्वजन्माचं संचितच असणार की मी यांच्याबरोबर गड किल्ले सर करू शकतो. जय शिवराय मित्रांनो. आता आम्ही थोडंसं पुढे जात आहोत. आता अंतिम टप्प्यातच आहोत आम्ही खोस किल्ला सर करण्याच्या याच्यामध्ये. तरी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो, कोहोड किल्ला हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि हे बघा आमचे शिलेदार अशा पद्धतीने गड किल्ल्यावरती सर करताना तुम्ही बघत आहात आणि मला सुद्धा बोलताना श्वास फुलतोय मित्रांनो. पण काय करणार, हे सगळं काही तुमच्यासाठी. जे मित्रांना यावंसं वाटतंय, हवा गड किल्ल्यांची मोहीम करावीशी वाटते, त्यांच्यासाठी आम्ही ही खूप कष्टातनं लाईक करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नाही त्यांना आता ती सवय लावायची बरं का पवन. अंतिम टप्प्यात आलेलो आहे आणि तुम्ही ते बघत असाल तो समोर जो दिसतोय थोड्या अंतरावरती तो किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. आणि अशा पद्धतीने आमची ही टीम सगळी ह्या दगडावरती आणि उन्हात विसावली आहे. म्हणजे हर्षद दादा आणि ते आता आपल्याला काहीतरी सांगतील असं मला वाटतं. खूप छान सांगतील. आता नेक्स्ट आवाज हा हर्षद दादा. हां, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर्फे असे ऑर्गनाईज करत राहतो. आमचे अध्यक्ष पवन भाऊ. रेस ट्रेक आणि मल्टिपल ट्रेक्स असतात. एका ट्रेकमध्ये 5 ते 6 किलो. तर ही आमची पालघर डहाणू मोहीम आहे. काल आम्ही 4 भुईकोट किल्ले आणि 1 ओसावा किल्ला केला आणि आज पोहोच किल्ल्यावर आम्ही आलेलो आहे. शेवटचा 10 मिनिटाचा टप्पा बाकी आहे. तोही आता 5-10 मिनिटात होईल आणि थोडंसं आम्ही फिरून नंतर आशिरी किल्ल्याकडे प्रस्थान करू. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. थँक्यू. बहुत किल्ला ते सगळ्यांनी घोडे ठेवायचे. त्या घोड्याची बदली बोलतात त्याला. हे शंकराचं मंदिर आणि पाणी पितो ना त्याच्यावरती हनुमानाचं मंदिर आहे आणि एकदम वरती राम मंदिर आहे. किती कुंड आहेत पाण्याची? 9 कुंड आहेत पाण्याची या ठिकाणी. तिकडे पुढे तिथे पण जाऊ. ओके. किती आपले पाण्याचे तळे आहेत काय? टाके 3 टाके आहेत का? पहिली गाडी होती गावकऱ्यांनी सगळे म्हणजे स्वच्छ केलेली ही टाके ना. हा मित्रांनो, हे बघा, ही गावकऱ्यांनी याच्यातली माती काढून स्वच्छ केलेली टाकी पाण्याची. किल्ल्यावरती लहान लहान पोरं
शकता. हा दरवाजा, हा महादरवाजा आहे ना, किल्ल्याचा महादरवाजा मित्रांनो. आणि ते लांब अंतरावरती आपल्याला भगवान शिवशंकर मंदिर दिसत आहे. आपल्याला किल्ल्याच्या जवळपास आपण आता वर पोहोचलो आहे. आणि हा महादरवाजामध्ये आता आम्ही थांबलेलो आहोत. तू नको धरू, तू त्या पाण्यात टाकून दे. महाराजांची आरती आपण घेत असतो. आणि आज महाराजांची आरती आपण किल्ल्याच्या वर प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरासमोर घेत आहोत, त्यांच्या साक्षीने घेत आहोत. आणि आरती आणि गारद झाल्यानंतर लगेच आम्ही तरतीला लागू. त्यानंतर या मोहिमेचा शेवटचा आणि दुसरा अशेरी किल्ला त्याकडे प्रस्थान करू. धन्यवाद. त्याने त्या अरुणदादांना गाईड केलं. आणि असा हा लालू आहे बघा. त्याचा एक हे लालू, हे लालू, लालू इकडे बघ. बघा. आणि त्याचाच मित्र एक दुसरा आहे आमच्याकडे, तो भुऱ्या आहे. तो कुठे आहे शोधावं लागेल. महाराज गणपती गजपती गजाश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान द्वेषित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सुवर्ण सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज चारित्र्य संपन्न बुद्धिनिष्ठ रणमर्द विद्वान सर्जा छावा छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ साहेबांचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे मातरम. इनकिलाब इनकिलाब
नमो पार्वती पते हर हर महादेव की जय. दिसतात आपल्याला इथे. खूप छान पद्धतीने इथे मंदिर आहे काम केलेलं आहे आणि पाणी पण त्याच्यावर राईट. चटणीचा गोडा गोडा का उडा उडा गोडा गोडा. Lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life, equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. दादा तुम्ही तिथेच थांबा. हे याचं काय नाव म्हटलं, हे याचं पिकचं काय नाव म्हटले? भाकरींची चवळ याला म्हणतात मित्रांनो. आणि आपल्या पाठीमागे म्हणजे इकडे ह्याला काय हा चटणीचा गोळा आहे मित्रांनो. आणि आपण आता बघितलेले फोटो पण केले. Went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life, equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. वाघया याला नाव कसं पडलं, जुन्या काळी जो कोण अपघात करायचा ना त्याला इथे कडेला ठेवायची म्हणून त्याला भूतकडा. आता आपण पोहोचलोय 9 टाकी या ठिकाणी. आणि 9 टाक्या तिथं पाण्याच्या भरलेल्या आहेत. सगळ्यामध्ये पाणी असं तुडुंब भरलेले आहे. स्नान आदीसाठी उपयोगात येणारं हे पाणी. पाण्याचे हे असे 7 टाके गावकऱ्यांनी स्वच्छ करून ह्यावर्षी पावसाने भरलेल्या पाण्याच्या त्या टाक्या. लाल्या आणि भुऱ्या आमची साधा पॅक गरमी जाणवते म्हणून थंड पाण्याने गार करून घेतात. जशी आमची टीम पोचते 7 टाक्याच्या ठिकाणी. आणि इकडनं आम्ही अशी ट्रेकिंग करून वापस येतोय. साधारणतः 10 किलोमीटरचा ट्रॅक होता मित्रांनो. आम्ही नाईट स्टेला या ठिकाणी थांबलो होतो.
पाटील फॉर्म्स. मित्रांनो, आम्ही आता कोहोज या किल्ल्याला गड किल्ला सर केला आणि त्यांचा बंदोबस्त जेवणाचा आणि राहण्याचा बंदोबस्त श्रीयुत रमेश पाटील साहेबांनी केला होता आणि ते 2 शब्द बोलतात बघा. हॅलो, आमच्याकडे जे ट्रेकला येतात कोहोज किल्ल्यावरती इकडे जेवणाची व्यवस्था होते. सगळ्यांनी संपर्क साधावा आणि आमच्याकडे येऊन जेवण पूर्ण व्यवस्था मिळणार. हां मित्रांनो, उत्तम व्यवस्था जेवणाची म्हणजे रमेश पाटील साहेब. त्यांचा ते नंबर सांगतील. बोला सर. 9765697191. ओके. किल्ले कोहोज होममेड फूड आपली साईड आहे, त्यावरती सर्च करा. ओके, धन्यवाद.